आपण डबल डिफरेन्शिएट बघितलं. डबल डिफरेन्शिएट मध्ये काय झालं, एखादा फंक्शन होतं त्या फंक्शनला पूर्ण काय केलं होतं आपण, डबल डिफरेन्शिएट केलं होतं. चेन मध्ये काय होता, मधला जो फंक्शन होता त्याला आपण काय करत होतो, डिफरेन्शिएट करत होतो. चला आता आपण काय शिकणार आहोत, मॅक्झिमा अँड मिनिमा. एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे. मॅक्झिमा अँड मिनिमा. मॅक्झिमा अँड मिनिमा. चला मॅक्झिमा अँड मिनिमा जर मी बोललो बघ, आता मी तुमच्याजवळ एक हे काढलं, डीवाय बाय डीएक्स केलं, बरोबर की डीवाय बाय काय केलं, डीएक्स केलं. म्हणजे काय केलं, वाय ला मी कशाने डिफरेन्शिएट केलं असेल, एक्स ने डिफरेन्शिएट केलं असेल, बरोबर की नाही. आता मला सांगा, जर मी हा स्लोप काढला असता, हा ग्राफ काढला असता बघा असा, आणि याला तुम्ही काय म्हटलं असतं, वाय, आणि याला काय म्हटलं असतं तुम्ही, एक्स. हा काय झाला असतं, तुमचा अँगल झाला असता थीटा. याला तुम्ही स्लोप म्हणायचे, याला तुम्ही काय म्हणायचे, स्लोप म्हणायचे. स्लोप म्हणजेच काय असतो, टॅन थीटा. स्लोप म्हणजेच काय असतो, टॅन थीटा. टॅन थीटा काय असतो, अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. तुम्ही काय म्हणायचे, वाय अपॉन एक्स. आणि तुम्ही प्रेमाने काय लिहिलं होतं, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हेच केलं होतं ना आपण. आता याच्यामध्ये काय झाला, चेंज झाला. काय झाला, चेंज. वाय मध्ये चेंज झाला, एक्स मध्ये चेंज झालेला आहे. म्हणून आपण काय लिहिलं, डीवाय बाय डीएक्स. डीवाय बाय डीएक्स म्हणण्यामागचं काय, डीवाय बाय डीएक्स म्हणजे नथिंग बट द काय, स्लोप. आणि स्लोप म्हणजेच काय तुमच्याजवळ, टॅन थीटा. इथपर्यंत काय डाऊट आहे. म्हणजेच मला डिफरेन्शिएट करताना मला काय करावं, एकदा डिफरेन्शिएट केलं तर काय भेटतं, मला स्लोप भेटतो, बरोबर की नाही. आपल्याला काय भेटतं, स्लोप भेटतो. चला आता हा झाला असा ग्राफ. जर सपोज असा ग्राफ असतात तर मग काय झालं असतं बघा. आता असं काहीतरी आला असता, ठीक आहे, असं काहीतरी ग्राफ. याच्यामध्ये तुम्हाला जर विचारलं, दोन ग्राफ काढले मी, असं विचारलं, असा वरती चालला, तुम्ही काय इनक्रीज होतं का डिक्रीज होत आहे, इनक्रीज होतं. हे तर आपल्या डोळ्यांना दिसतंय, बरोबर की नाही. काय होतं, इनक्रीज होतंय. जर मी असं म्हटलं असतं तर काय म्हटलं असतं तुम्ही, डिक्रीज होत आहे. क्लिअर आहे. आता इथं प्रॉब्लेम झाला ना, इथं काय झाला, प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला, हे डोंगर झालं, हे काय झालं, डोंगर झाले. हा, मी इथं म्हणू शकतो, इथं किती झाला, इन्क्रीज होतोय, इकडे काय होतोय, डिक्रीज होतोय, इथं काय होतोय, इन्क्रीज होतोय, इथं काय होतोय, डिक्रीज होतोय. हे चाललंय ना, इन्क्रीज डिक्रीज. आणि मी जर इथलं विचारलं तर मग इथला स्लोप किती आहे, स्लोप काय असतो, ऑलवेज y2 मायनस y1. इथला बघा बरं, y2 आणि y1 काय एकच आहे. म्हणजे न्यूमरेटर काय झाला, झिरो झाला. न्यूमरेटर काय झाला, y2 मायनस y1 काय झाला, झिरो झाला. जर न्यूमरेटर झिरो, झिरो अपॉन समथिंग काय करा, काय येणार आहे, झिरो. म्हणजे इथला स्लोप किती येणार आहे, याचा स्लोप पॉझिटिव्ह, याचा स्लोप निगेटिव्ह, याचा स्लोप झिरो. हे कळालं का. म्हणजेच या ठिकाणी मला एक गोष्ट कळाली, डीवाय बाय डीएक्स याची व्हॅल्यू एका ठिकाणी काय येते, झिरो येते. ओके, मी तुम्हाला तुमच्या मेंदू चालल्यानुसार विचारलं की डीवाय बाय डीएक्स आहे, याची व्हॅल्यू झिरो येते, इथं पण झिरो येत आहे, इथं पण झिरो येत आहे, इथं पण झिरो येतं. प्रॉब्लेम काय, एका ठिकाणी वरती गेलेला आहे, एका ठिकाणी काय आलंय, खाली आलेला आहे. दोन्ही सेमच आहेत का, नाही ना. मग आपल्या इथं परत एकदा विषय येतो डबल डिप्रिशिएशनचा. डबल डिप्रिशिएट जर मी केलं, डबल डिप्रिशिएट जर केलं तर आपल्याला काय वाटतं, मॅक्झिमम ऍसिड. याला विचारलं, हे काय रे, वरती रे, हे कुठे वरती, तर तुम्ही काय म्हणणार, याला मॅक्झिमा. याला काय म्हणायचं तुम्हाला, मॅक्झिमा. याला काय म्हणणार तुम्ही, मिनिमम म्हणावं लागेल ना. आपण काय शिकतो, मॅक्झिमा अँड मिनिमम शिकतो. इथं काय मग मॅक्झिमा, इथं काय मग, काय डाऊट आहे, अवघड आहे. तुम्ही चित्र बघून तर सांगू शकतात मॅक्झिमा मिनिमम, पण आपल्याला प्रत्येक चित्र जोड येणार आहे. आपल्या जवळ काय येणार आहे, इक्वेशन्स बनणार. काय बनणार आपल्या जवळ, इक्वेशन. मग इक्वेशनला जर डबल डिफरेन्शिएट केलं आणि त्याची व्हॅल्यू मी झिरो सोबत इक्वेट केली तर मला काहीतरी कोएफिशियंट भेटणार आहे. ठीक आहे, कळेल तुम्हाला. आणि मी काय म्हटलं, हा झिरो आलेला आहे, त्या झिरोवरून तर डायरेक्ट कळत नाही. हा एवढं कळतंय, डोंगरावरती जाऊन पण काय होतंय, झिरो होतंय. दरीमध्ये येऊन सुद्धा काय होतंय, झिरो होतंय. मग त्याच्यावरून डायरेक्ट सांगता येतं का आपल्याला, चित्र बघून सांगू शकतो, पण इक्वेशन बघून सांगता येणार नाही. मग इथे येतो डबल डिफरेन्शिएशन गेम. आणि डबल डिफरेन्शिएशन मध्ये असं म्हटलं जातं, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू जर माझी पॉझिटिव्ह आली, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू जर माझी निगेटिव्ह आली, प्रश्न आहे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर असं काहीतरी आलं. आता मला सांगा, डी स्क्वेअर वाय अपॉन पॉझिटिव्ह आले तर समजून घ्यायचं ते मिनिमा आहे. ते काय, मिनिमा. म्हणजे 100% काय असलं, मॅक्सिमम. काय डाऊट आहे. आता इक्वेशन बेस आपण क्वेश्चन बघणार आहे. कळालं का, दिसतोय काय, कळचं वाट दिसतोय. ओके, चल जायचं पुढे. मग आता इक्वेशन बेसवर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. जसं मी असं म्हटलं, पहिलं एक्झाम्पल, टी स्क्वेअर वाय इज इक्वल काय, एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 4 किंवा प्लस 4 घेऊया. चला ठीक आहे, एक्स स्क्वेअर मायनस 6x
+4 असं काहीतरी इक्वेशन आहे. आणि या इक्वेशन मध्ये मॅक्झिमा कुठे आहे, मिनिमा कुठे आहे हे सांगावं लागेल. काय सांगावं लागलं, मॅक्झिमा आहे का मिनिमा. इक्वेशन जे काय बनलं ते मॅक्झिमाचं बनलंय का मिनिमाचं बनलंय हे आपलं सांगायचं. इथपर्यंत कळालं. चल याला काय करा, डबल डिफरेशिएट करा. काय करा, डबल. पहिल्यांदा एक सिंगल डिफरेशिएट करूया, dy/dx केलं. आता यांच्यामध्ये प्लस मायनस सेपरेट करणार आहे आणि आपण आतापर्यंत शिकलोय सॉल्व्ह कसे करायचे असतात. मग डायरेक्ट लिहितो, x² काऊन जाईल 2x आणि -6x काऊन जाईल -6. याची व्हॅल्यू कोणासोबत इक्वेट करायची म्हटलं त्यांनी, 0 सोबत. मग आपण काय करू शकतो, 0 सोबत इक्वेट करू. 0 बरोबर काय 2x - 6. देअरफॉर 2x बरोबर काय 6. देअरफॉर x बरोबर काय 3. नाही कळालं, x बरोबर काय आले मला 3 आलं. म्हणजे x ची पोझिशन काय कळाली आपल्याला 3 आहे. x ची पोझिशन काय कळाली आपल्याला 3 आहे. आणि आता यालाच उचललं आणि इथं टाकलं म्हणजे मला काय भेटेल, y पण भेटेल. मला काय लागतं, x आणि y लागतं ना. म्हणजे x ची पोझिशन 3 असताना y ची पोझिशन किती हे काढूया आणि तिथं सांगू तिथं मॅक्झिमा आहे का मिनिमा आहे. ठीक आहे, चला मी x ची व्हॅल्यू इथं टाकली तर y = काय 3² मायनस किती इंटू किती 3 प्लस किती 4, 3 त्रिक 9, 6 त्रिक 18 प्लस काय आला आपल्या जवळ 4 आला. बरोबर आहे, प्लस काय आला 4 आला. मग मला सांगा इथं किती -9. इथं असं करणार, उलट करणार ना. 9 मायनस किती होणार आहे 14. 9 मधून 14 गेले किती आलं, 9 मधून 14 गेले किती राहिले 5 राहिले, -5 झाले. म्हणजे आपल्याला काय कळालं, दोन गोष्टी कळाल्या. x, y या पोझिशनला मॅक्झिमा आहे का मिनिमा आहे हे काढायचं आपल्याला. x ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे, y ची व्हॅल्यू किती आहे -5 आहे. काय डाऊट आहे, बघते काय म्हणणं आहे तुझा. -18 मधून 4 गेले किती राहते -14. -6 इकडे आला ना, 0 सोबत कम्पेअर करून आपण काय केलं त्याला इकडे आणलं +6 झाला तो. ओके, x, y ची व्हॅल्यू किती आहे 3, -5. आता या 3, -5 ला मॅक्झिमा आहे का मिनिमा आहे हे जर का म्हटलं ना, इथलं पोझिशन ही बघा, ही काहीतरी पोझिशन असेल ना. y ची पोझिशन मी इथं म्हटलं, y ची पोझिशन सपोज जर मी म्हटलं 5 आणि x ची पोझिशन मी म्हटलं -2 +2 घेतलं म्हणजे 5, 2 वर काय तर तुम्ही काय म्हणशाल, सॉरी 2, 5 उलट दिलं. 2, 5 ला काय तुम्ही काय म्हणशाल मॅक्झिमा आहे. 2, 5 ला काय तुमचा मॅक्झिमा आहे. सिमिलरली इथं जर मी म्हटलं असतं 3 आणि इथं म्हटलं मी 2 तर तुम्ही काय 3, 2 ला काय मिनिमम. मग इथं आपला तो चालू आहे 3, -5 ला काय. इथं आपलं पिक्चर फॉर्मॅट मध्ये, आता आपल्याला कशा फॉर्मॅट मध्ये काय काढायचंय इक्वेशनच्या फॉर्म मध्ये 3, -5 ला काय. चला मग याला काय करायचं आपल्याला डबल डिफरेशिएट करायचं. याला काय करायचं आपल्याला डबल डिफरेशिएट करायचंय. डबल डिफरेशिएट करायचं म्हणजे काय केलं मी d² y dx² केलं, परत डबल डिफरेशिएट केलं म्हणजे किती होऊन जाईल रे 2x चा काऊन जाईल 2 आला. काय भेटलं पॉझिटिव्ह भेटलं. पॉझिटिव्ह भेटलं तर काय म्हणणार मिनिमम म्हणतो ना. पॉझिटिव्ह भेटला, हा पॉझिटिव्ह आहे ना, पॉझिटिव्ह भेटलं तर काय म्हणणार मिनिमम. म्हणजेच काय कळालं आपल्याला x, y म्हणजे 3, -5 ला काय भेटतं मला मिनिमम भेटतं. मला काय भेटतं मिनिमम भेटलं. हे लॉजिक कळालं का, मॅक्झिमम भेटतो का मिनिमम भेटतो, कोणतं कोऑर्डिनेट्स कुठे आहे ते पण कळालं आपल्याला. काय डाऊट आहे, जाऊ पुढे. बघा सपोज इक्वेशन मध्ये असं असतं y बरोबर -x² + 6x - 4 असं काय. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय मॅक्झिमा आहे मिनिमा आणि कोणत्या पोझिशन मॅक्झिमा मिनिमा आहे हे आपल्याला काढायचं आहे. चला याला काय करूया डिफरेशिएट करूया पटकन. dy/dx बरोबर काय -2x + 6. आता आपल्याला x ची कोऑर्डिनेट काढायचं म्हणून काय केलं, x ची व्हॅल्यू काय टाकली पुट केली 0 म्हणजे -2x + 6. मग -2x आहे इकडे आला काय झाला +2x झाला बरोबर काय झाला 6 झाला. देअरफॉर x ची काय 3. आपल्याला कळालं x ची व्हॅल्यू किती 3 असताना म्हणजे आपला पहिला कॉम्पोनंट भेटला. याला उचलायचं आणि कशा टाकायचे इथे टाकलं तर काय भेटतं आपल्याला y चं कोऑर्डिनेट भेटतं. मग y चे कोऑर्डिनेट काढायचं आपल्याला y बरोबर काय x मायनस आहे x ची व्हॅल्यू टाकायला लावलं त्यांनी 3 प्लस काय 6 इंटू किती 3 मायनस किती 4. मग -3 जसा हा काय झाला -9 हा काय झाला 18 मायनस काय झाला 4 म्हणजे काय झालं +9 -4 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 5 आली ना. y ची व्हॅल्यू किती आली 5 आली. मग तुम्ही म्हणू शकता x, y ची व्हॅल्यू किती आली x, y ची व्हॅल्यू किती आली तुमच्याजवळ 3, 5. आता राहिला प्रश्न 3, 5 ला काय मॅक्झिमा आहे का मिनिमा. आता आपण काय काढलं 3, -5 ला काय आपल्याला मिळालं तर मिनिमा. तसं आता आपल्याला विचार करायचा याला काय भेटणार आहे म्हणून आपण याला काय केलं परत एकदा काय केलं
डिफरन्शिएट केलं. काय केलं परत एकदा डिफरन्शिएट केलं म्हणजे काय होईल बघा, dy बाय dx काय होऊन जाईल डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर मायनस 2x चं काय होऊन जाईल -2 आणि यांचं तर काय होऊन जाईल 0. काय आलं निगेटिव्ह आलं ना, निगेटिव्ह आलं काय म्हणणार मॅक्झिमा आलाय. काय डाऊट आहे समजलंय काय प्रोसेस मॅक्झिमम मिनिमम काढायचं सिंपल प्रोसेस आहे. आता हा पॉवर का होता 2 होता, पॉवर किती होता आपल्या जवळ 2 होतं. आता प्रॉब्लेम मध्ये काय होणार पॉवर किती होणार माझा 3 होईल. मग 3 जर पॉवर झाला तर आपल्याला 2 कोऑर्डिनेट्स डायरेक्ट भेटतील. 2 कोऑर्डिनेट्स काय असतील डायरेक्ट भेटणार आपल्याला. काय भेटणार आपल्याला डायरेक्टली 2 कोऑर्डिनेट डायरेक्ट भेट. जसं एक्झाम्पल बघा सेकंड बघा सॉरी तिसरा एक्झाम्पल मी जर म्हटलं असतं y बरोबर काय x क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 12x प्लस 9 दिसतंय का रे, दिसतंय का वरचा पार्टा 3 इज इक्वल टू काय y बरोबर काय x क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 12x प्लस 9 इथं दिसतंय का. चल आता याला काय करणार डिफरन्शिएट करणार आहे, त्याला काय करायचं आपल्याला डिफरन्शिएट करायचंय. चला डिफरन्शिएट करूया. काय होईल रे dy बाय dx होईल म्हणजे इथे किती होऊन जाईल 3x स्क्वेअर होईल मायनस किती 12x होऊन जाईल प्लस किती झाला 12 बरोबर की नाही. याची कोणासोबत कंपॅरिझन करतो आपण 0 सोबत करतो ना. dy बाय dx व्हॅल्यू काय टाकतो आपण का बरं टाकतो पाणी झालंय का बरं टाकतो आपण कारण आपल्याला x चा कोएफिशियंट भेटतो त्या x ची व्हॅल्यू आपण y मध्ये टाकायचो y चा कोएफिशियंट भेटता. आता काय करावं आपल्याला याला परत एकदा काय करणार 0 ने काय केलं आपण कम्पेअर केलं म्हणजे काय झालं 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 12 बरोबर की नाही. इथून मी काय कॉमन काढू शकतो 3 कॉमन काढू शकतो. 3 कॉमन काढलं तर काय राहिलं x स्क्वेअर मायनस 4x प्लस 2 सॉरी किती 3 चौक 12 ना प्लस 4 हा काय डाऊट आहे इज इक्वल टू काय 0. मग काय आलं 0 बरोबर काय x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 नाही कळालं काय डाऊट आहे समजलं क्लिअर आहे का. आणि काय अडचण असेल तर डायरेक्ट बोलत चला क्लिअर आहे इथपर्यंत. आता याला आपण काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो किती आपल्या जवळ 4 पाहिजे. आता डायरेक्टली आपला जो रेग्युलर मेथड शिकवला मी स्क्वेअर कोऑर्डिनेट्स फाइंड कोऑर्डिनेट इक्वेशन मध्ये तर आता डायरेक्टली बनणार तर आपण काय करू शकतो मी असं म्हणतो आपल्या जवळ फॉर्म्युला आहे ना मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय काय 2a बरोबर की नाही हे माहिती ना आपल्याला. चला बी ची व्हॅल्यू किती आहे बी ची व्हॅल्यू किती -4 आहे. मग काय झालं -4 प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे -4 त्याचा काय करायचं आहे स्क्वेअर -4 ए ची व्हॅल्यू किती आहे 1 ए ची व्हॅल्यू किती 1 आणि सी ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे. मग किती डिवाइड बाय काय 2 आहे हे तर डायरेक्ट 0 होणार आहे. 4 प्लस और मायनस अंडर रूट ऑफ किती झाला 16 मायनस हे पण काय झालं 16 बघितलं 0 म्हणजे x ची व्हॅल्यू काय 0 x ची व्हॅल्यू काय आली आपल्या जवळ 0 दुसरा कॉम्पोनंटच पडला नाही x ची व्हॅल्यू काय आली आपल्या जवळ 0 आली. या x ची व्हॅल्यू जर आपल्याला x ची व्हॅल्यू किती आली 0 आली ना x ची व्हॅल्यू किती आली 0 आली. दुसरा फॅक्टर्स पडणार नाही दुसरा फॅक्टर पडणार आहे का नाही पडणार ना. आपण इथं काय प्लस और मायनस इथं हा जर टर्म जर तुमचा झाला 0 झाला एक कॉम इथला टर्म काय झाला 0 झाला ही टर्म गेला सॉरी बनेल बरे. मग आता इथं काय म्हणलं माझं फॅक्टर वाढतो इथं काय झालं 4 प्लस और मायनस 0 डिवाइड बाय काय 2a a ची व्हॅल्यू किती a ची व्हॅल्यू किती a ची व्हॅल्यू किती येतं a ची व्हॅल्यू तुमची 1 इंटू किती 1 म्हणजे किती झाले 2 डिवाइड बाय काय 2 म्हणजे किती झालं तुमचं 4 डिवाइड बाय 2 म्हणजे किती आलं तुमच्या जवळ 2 आला ना. x ची व्हॅल्यू किती आली 2 0 नाही आले x ची व्हॅल्यू किती आली तुमच्या जवळ 2. आता ह्या x ची व्हॅल्यू उचलायची आणि कुठं टाकायची आपल्याला कुठं टाकायची इथे टाकायची ना. इथे येऊन याला आपण इथं टाकलंय जसं टाकलं तर आपलं काय भेटेल y भेटणार आहे. मग टाका तो y बरोबर काय x ची व्हॅल्यू किती टाकायची आपल्याला 2 चा काय करायचं आहे क्यूब मायनस काय 6 हा 2 चा स्क्वेअर प्लस किती 12 इंटू काय 2 प्लस किती 9 म्हणजे किती 8 मायनस किती 6 इंटू किती 4 प्लस किती 24 प्लस किती 9 म्हणजे किती 8 आता कॅन्सल होईल 7 24 कॅन्सल प्लस किती 9 म्हणजे किती झालं y ची व्हॅल्यू 17 y कॉमन म्हणजे आपल्याला एक गोष्ट कळाली x, y याची व्हॅल्यू किती मला मिळाली 2, 17. आता हा एक्झाम्पल असा बनलाय
अदरवाईज हा जर कॉम्पोनंट बनला असता तर हे जर 0 झालं नसतं तर तुमचं काय भेटलं असतं x, y म्हणजे x च्या दोन पोझिशन भेटल्या, x1 आणि x2 मिळाला असता, y1 आणि y2 भेटला असता, असं झालं असतं ना. हे जे आपण एक्झाम्पल म्हटलं ना 2, 5 हे जे बोललो हे ह्याच्यामध्ये काय झालं x1 y1 हा काय x2 y2 असं आपल्याला भेटलं असतं. आता या एक्झाम्पल मध्ये असं झालं ऍडजस्टमेंट की इथं काय झालं गोळ एकच कॉम्पोनंट भेटून गेला, एक्झाम्पल बनवताना तसं झालंय. क्लिअर सगळ्यांना? हा. मग आता आपण याला काय करा परत एकदा कोणाला याला परत एकदा आपण काय करतो डिफरन्शिएट करतो, बरोबर. याला काय करतो आपण परत एकदा डिफरन्शिएट करतो. जसं डिफरन्शिएट केलं तर काय म्हणजे d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर, d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर केलं तर काय होईल रे 6x आहे मायनस काय 12. प्रॉब्लेम झाला ना इथं हा पॉझिटिव्ह आला ना तुम्हाला निगेटिव्ह आला. मग इथून प्रश्न येतो कसं ओळखायचं आता, कारण की इथं काय आलं तर डायरेक्ट डबल डिफरन्शिएट करून काय आलं -2 आला, डबल डिफरन्शिएट करून काय आलं +2 आला. इथं प्रॉब्लेम झाला. इथं कसं ओळखायचं, मग आपल्याला इथं एक्सच्या ज्या दोन व्हॅल्यू भेटणार होत्या, एक्सच्या दोन व्हॅल्यू भेटणार होत्या ना, एक्सची किती व्हॅल्यू भेटणार आपल्याला 2 व्हॅल्यू भेटणार, वायच्या किती भेटणार होत्या 2 व्हॅल्यू भेटणार होत्या. मग आता तेच झालं ना, एक्सची व्हॅल्यू आपल्याला बाय डिफॉल्ट किती आलं एकच आले, नाही तर तुमच्याकडे किती येतील 2 येतील. जर इक्वेशन बनलं तर दोन कोऑर्डिनेट्स बनतात ना. मग आपल्याला माहितीये मी काय म्हटलं एक्सची व्हॅल्यू किती आपल्याजवळ सपोज 2 आहे, आता किती आले त्याच्यानुसार काय केलं 2 म्हणजे काय झालं 6 मायनस 12. आता इंटू किती झालं तुमचा 2 झाला, हा 6 इंटू 2 मायनस किती झाला 12, एकदम भारी झालं. 12 मायनस काय झालं 12 म्हणजे किती झालं 0. म्हणजे काय कळालं इथं x, y x, किती रे किती झाला 2,17 2,17 मॅक्झिमम मिनिमम बनतंय का नाही, तिथं काय बनतंय 0 बनतंय. म्हणजे कोणती कंडिशन बनली की ना मॅक्झिमम बनतोय ना मिनिमम बनतोय. जेव्हा तुम्ही कोऑर्डिनेट्स टाकशाल क्वेश्चन आला तर जरा डबल डिफरन्शिएट केलं त्याच्या व्हॅल्यू फुटअप केल्या तर तुम्हाला काय भेटेल कॉम्पोनंट्स भेटतील. आणि जिथं तुम्हाला पॉझिटिव्ह आलं तर काय बनणार मिनिमम भेटतोय, आणि निगेटिव्ह आलं तर काय बनणार मॅक्झिमम. निगेटिव्हला मॅक्झिमम म्हणायचं, पॉझिटिव्हला मिनिमम म्हणायचं. हे लक्षात डबल डिफरन्शिएशन पॉझिटिव्ह मिनिमम, डबल डिफरन्शिएशन निगेटिव्ह. लॉजिक क्लिअर आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. फक्त आता आपण एक्झाम्पल एवढे घेतोय, पण तुम्ही अजून मल्टिपल एक्झाम्पल तुम्ही तयार करू शकतात, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये पुटअप करा.